नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग। अलिबाग तालुक्यातील आंतरराष्ट्रीय उद्योजक स्वर्गीय रमेश नाना म्हात्रे यांना ज्ञानराज सभागृह ठाणे येथे विविध क्षेत्रातील उद्योजकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच कुटुंबीय उपस्थित होते। म्हात्रे ग्रुप ऑफ कंपनीत सचिन म्हात्रे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। सामने अगर कुछ है जो साथ आएगा तो वो है रमेश म्हात्रेंचा पहिला मित्र वोल्टास पासूनचा। त्यांचं मेंटेनन्समध्ये डिपार्टमेंटमध्ये होतो आणि त्याच्या बाजूला मी रूममध्ये होतो। मेंटेनन्समध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे टेस्टर खिशातच असायचं आणि ह्याच टेस्टरच्या ह्याच्यावर कधी जग जिंकलं। अत्यंत सचोटी मेहनत आणि एकदा पाऊल पुढे टाकलं का मागे हटणार नाही अशी जिद्द म्हात्रेंची। त्यांचा जन्म 5 ऑगस्टला, माझा जन्म 6 ऑगस्ट, म्हणजे एकमेकांचे फोन वाढदिवसाच्या शुभेच्छा होतच राहतात। विश्वास आहे त्यांची स्मरण नेहमीच आपल्याला होतच राहणार आणि पुढच्या पिढीला त्यांनी चांगलं उदाहरण दिलेलं आहे आणि ते आत्मसात करावं आणि प्रत्येकाने असंच पुढे जाण्याचा प्रयत्न करावा ही इच्छा थोडं करून मी त्यांचे स्मरण करतो। 1982 मध्ये जेव्हा बिझनेस सुरू केला ठाण्यात तेव्हापासून त्यानंतर त्यांचे कुटुंबीय जेव्हा इकडे आले त्यावेळेला तर मी त्यांची फॅमिली डॉक्टर झाले आणि हळूहळू हे संबंध डॉक्टर पेशंट असे न राहता कौटुंबिक संबंध झाले। अजूनही सचिन हे संबंध ठेवून आहे त्याबद्दल मला खरंच आनंद वाटतो। त्यावेळेला त्यांना खूप काम करायचे, म्हणजे डबल ड्युटी करायचे, त्यामुळे त्यांना काही काही शारीरिक व्याधी सुरू झाल्या होत्या, बारीक सारीक डोकं दुखणं, अंग दुखणं वगैरे। मी त्यांना नेहमी म्हणायची की तुम्ही एवढं फार जास्त करताय त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय। तर मला म्हणायचं की नाही मॅडम, थोडे दिवस हे असंच चालू राहणार, नंतर मात्र मग मी जॉब सोडून दिली। त्यानंतर त्यांनी हळूहळू त्यांचे प्रोग्रेस होत गेला, तो सगळा प्रोग्रेस मी पाहिलेला आहे। त्यांना अनेक पारितोषिकं मिळाली पण तरी ते डाऊन टू अर्थच राहिले। कधी पणा त्यांना कधी त्यांनी दाखवला नाही, नेहमी हसतमुख चांगल्या तऱ्हेने बोलत असायचे। अशा त्यांनी केलेल्या सगळ्या प्रोग्रेसची मी साक्षीदार आहे आणि मला खरंच अभिमान वाटतो की मी त्यांचा हा सर्व प्रवास पाहिलेला आहे। त्यांच्या स्मृतीला वंदन करते। असं म्हणतात की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, त्याप्रमाणे देवानी शेवटी त्यांना आपल्याजवळ बोलवून घेतलं। विनम्र अभिनंदन। रमेश नाना म्हात्रे आणि म्हात्रे सर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जमा झालेलो आहोत। माझी त्यांची ओळख साधारण 2007-08 झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मॅगझिन म्हणजे मासिक निघायचं, त्याचे संपादक आर पाटील होते। आर पाटलांनी मला सांगितलं की आपल्याला उद्योजकांवरती एक विशेषांक काढायचा आहे, तर
तुम्ही त्याच्या साधारण एक 4-5 इंटरव्ह्यू कलेक्ट करून द्या म्हणून. तेव्हा मग प्रवीण पाटील समोर बसलेले आहेत, आमच्या अखिल आगरी समाज परिषदेचे सरचिटणीस. त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं की असे रमेश म्हात्रे आहेत, ते आपल्या समाजातले चांगले उद्योजक आहेत, त्यांची इंटरव्ह्यू घेतली तर बरं होईल म्हणून. मग आम्ही दोघं जण भेटायला तुमच्या फॅक्टरीवरती गेलो नवी मुंबईमध्ये. आणि तिथे जाऊन जेव्हा गेलो तर खाली इन्स्पेक्टर बसलेले होते. तर आम्हाला त्यांनी म्हात्रे सरांनी बोलवलं वरती, सांगितलं की तुम्ही या आतमध्ये. म्हटलं ते कोणतरी ऑफिसर बसलेले आहेत. ते म्हणाले की ते इन्स्पेक्टर आहेत, ते नेहमी येतात, मी त्यांना तिथेच बसा म्हणून सांगतो. तुम्हाला काय माहिती पाहिजे ती घ्या माझ्याकडनं आणि मग नंतर मी त्यांना भेटतो असं सांगितलं त्यांनी. त्यांच्याशी बोलताना एवढी जिवंत आठवणी सांगत होते. ते वोल्टासमधला त्यांचा अनुभव सांगितला त्यांनी. नंतर त्यांनी व्यवसायात कसे आले ते सांगितलं. त्यानंतर त्यांनी एक 1 पीस AC डिफ्युजर ते प्रॉडक्ट बनवलं आणि ते नंतर मग त्याची ग्लोबलला डिमांड वाढली. त्यावेळेस मग साधारण 87 देशांमध्ये त्याचा खप होता असं त्यांनी सांगितलं. आणि सतत त्यांच्या डोक्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्याविषयीच्या चक्र चालायचं. आणि नुसतं बिझनेस नाही, बिझनेसच्या बरोबर ते आणखी अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणून एक परोपकारी वृत्ती त्यांच्यातली जी जागी होती ते मदतीचा हात अनेकांना पुढे करायचे. तुम्हाला काय कसली गरज पडली तर येऊन भेटा वगैरे आम्हाला आणि काही संकोच वगैरे करू नका. पण तशी काही वेळ आमच्यावरती आली नाही. असे म्हात्रे सर म्हणजे आगरी समाजाचे उद्योजक म्हणणं त्यांना ते म्हणजे कसं की एक छोटा स्कोप होतो. ते आपल्या समाजातून, आपल्या महाराष्ट्रातून, देशातून शेवटी ग्लोबल बिझनेसमन म्हणा, ग्लोबल लीडर झाले. हा त्यांचा प्रवास आहे, तो एकदम म्हणजे भारावून नेणारा असा प्रवास आहे त्यांचा. त्यांनी एक त्याच्यामध्ये जी तत्व पाळली ती म्हणजे सचोटी पाळली त्यांनी. आणि त्यांची जी मेहनत आहे, मेहनत, मार्केट, फायनान्स या सगळ्या गोष्टींची गणितं त्यांनी चांगली जुळवली. म्हणून ते हे यश संपादन करू शकले. की त्या पुस्तकातून येऊन प्रत्येक लहान मुलांनी शिकलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या मुलांना कळेल की तुमच्याकडे काही नसलं तरी चालतं, मग आपल्याला रमेश नाना म्हात्रे करता येतं. पण त्यांच्यासाठी आज या व्यक्तीला मी सलाम करते. माझी गोष्ट आपल्याला भूक लागली असेल तर अन्न खाल्लं जातं, त्याला प्रकृती म्हणतात. खाल्ल्यानंतर सुद्धा जो खात असेल त्याला विकृती म्हणतात. परंतु समोर ताट वाढलेलं आहे, पाणी सोडलेलं आहे, जिभेवर पाचक द्रव्य आलेलं आहे आणि एक याचक आला असेल, त्या याचकाला जर त्यातलं अर्ध अन्न दिलं त्याला संस्कृती म्हणतात. या संस्कृतीची जपवणूक साहेबांनी केले. आणि उद्योग क्षेत्रातील हा वारसा आपल्या समाजामध्ये आगरी समाजाचे तिरस्कार करणारे लोक असायचे, पण त्या समाजाला नव्हे तर आपल्या देशाला परदेशामध्ये अनेक पुरस्कार मिळवण्याचा मान त्यांनी दिला. याबद्दल सगळ्यांनाच त्यांना आदर आहे आणि त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला 40 वर्ष झाली. माझा संबंध सरांशी 38 वर्षाचा आहे. जगामध्ये एकमेव व्यक्ती अशी असेल की ज्यांनी उद्योजकते पलीकडे विचार करून एवढं विश्व उभं केलं. आणि 79 देशामध्ये पेटंट आणि ठाण्याचं नाव, नवी मुंबईचं नाव, मी तर म्हणेन की आपल्या भारत देशाचं नाव सगळीकडे त्यांनी केलं. आणि नुसतं एवढं नाही तर ते पेटंटची ते म्हणजे ती व्यक्ती अशी होती की त्यांचा ते उत्साह सगळ्यांबरोबर इतका शेअर करायचे. ती पेटंटची कहाणी त्यांनी मला सांगितली. त्याच्या दुबईला गेले होते की मी असं तिथे टेप पण होता मेजरमेंट घ्यायला वगैरे, आणि कसं त्यांनी केलं. भारतात परत आले आणि परत आल्यानंतर जे त्यांनी संशोधन केलं खरोखर
म्हणजे असा कुठलाही उद्योजक नसेल की जो इकडनं दुसऱ्या देशांमध्ये जाऊन त्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिकडे रेट टाकायचे त्यांच्या प्रॉडक्टसाठी. म्हणजे अशी व्यक्ती होणे नाही. आम्ही ज्वेल्स ऑफ टिसा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अवॉर्ड विनर आणि प्रत्येक वर्षी त्यांना कुठल्या शासनाचा पुरस्कार मिळाला नाहीये अशी व्यक्ती शोधून पण मिळणार नाही आपल्याला. खरंच सल्यूट आहे ह्या व्यक्तीला. मानाचा मुजरा आमच्या असोसिएशन तर्फे. आम्ही एक अमूल्य असा उद्योजक हरवला आहे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्यातर्फे आम्ही एक विनंती करतो की त्यांचा जो वारसा आहे तो त्यांनी पुढे न्यावा आणि त्यांना शक्ती मिळव. हेच काकूंना माहिती आहे, मला कधी बोलवायचे ते घरी तर काही विषय असेल ना, फक्त त्यांची एक इच्छा ती पूर्ण झाली नाही. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण मी एक गेल्या आठवड्यामध्ये दुर्दैवाने मग त्यांच्या त्या स्मृतीप्रित्यर्थ फेसबुकवरती तो मोठा एक मी लेख लिहिलेला आहे, तो त्यांना ती श्रद्धांजली ठरेल हीच प्रार्थना. मी साहेबांचं जे मूळ गाव आहे अलिबाग, त्या अलिबाग तालुक्यात झालेलं आहे. मी पण छोटासा उद्योजक आहे. साहेबांचा माझा परिचय म्हणजे मी त्यांना प्रत्यक्ष कधीच भेटलो नाही, परंतु त्यांची जाहिरात मात्र अनेक वर्तमानपत्रामध्ये किंवा दिवाळी यायची. माझ्याकडे पण काही दिवाळीमध्ये यायची आणि त्या दिवाळीत मला सचिन इम्पेक्स म्हणून किंवा म्हात्रे सरांचं आणि काही जाहिरात यायच्या इंडस्ट्री. मला नेहमी वाटतं की त्यांना भेटायचं मला, परंतु मला कधी योग आला नाही. तर त्यांच्या विचारात मी ऐकून मी भारावून गेलो आणि हे ऐकून की त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत, अनेक त्यांनी डेव्हलपमेंट करताना त्यांनी अनेक पारितोषिक त्यांना मिळालेले आहेत. परंतु त्याविषयी मला कधी त्यांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांना हे मला संधी वाटायचं मला की भेटूया आपण म्हणून, परंतु मला भेटता आलं नाही. पण आज मात्र मला ज्या प्रवीण म्हात्रेंनी पाटलांना सांगितले की आज त्यांच्या असं निधन झालेलं आहे, आज त्यांनी श्रद्धांजली सभा आयोजित केलेली आहे आणि म्हणून मी ठरवलं की आज ते आपण जाऊया आणि प्रत्यक्ष त्यांना ते भेटता नाही आलं की त्यांच्या या आजारी सेवेला उपस्थित राहून त्यांना आपण एक मानाचा मुजरा आपण करूया आणि म्हणून मी आज आलेलो आहे. खरं म्हणजे आमच्या समाजामध्ये आमच्या अलिबागमधून अनेकशे लोक पुढे आलेले आहेत, परंतु माते साहेबांसारखा उद्योजक हा एकच असेल. मला अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांच्याविषयी इतके मित्र प्रदेशामध्ये सुद्धा त्यांना इतके त्यांना पारितोषिक मिळालेले आहेत, अवॉर्ड्स मिळालेले आहेत असं मला वाटतं. आणि ते सोडून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं त्याचबरोबर आपल्या समाजाचं आणि उद्योजक फार मोठी हानी झालेली आहे. ती बोगळी घेऊन फार मुश्किल आहे. ते सुद्धा आपण सर्वांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यांना एक सचोटीचा आपण सर्वांनी अभ्यास केला आणि त्याच्या आम्हीच्या चांगले गुण त्याचा आपण घेऊन आपण सुद्धा उद्योजक यांचा प्रयत्न करू शकलो. मला असं वाटतं की त्यांना एक थोडीशी आदरांजली ठरेल माझ्या कुटुंबाच्या वतीनं, अलिबाग तालुक्याच्या वतीनं. आणि मी सुद्धा आगरी कोळी उद्योजक असोसिएशनचा मी एक पदाधिकारी आहे. त्या शासन संस्थेच्या वतीने मी साहेबांना मी माझी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. नमस्कार. तब आप लोग के लिए कहूँगी कि किसी व्यक्ति की सच्ची संपत्ति उसका वैभव नहीं, बल्कि उसके लिए लोगों के हृदय में उमड़ा हुआ प्रेम होता है. आज यहाँ व्यक्त हुए भाव उसी अमूल्य स्वतःच्या खिशात नसेल तरी मदत कशी करायची हे पण मी बघितलं लहान असल्यापासून. आम्ही तिघं भावंड, एक अंडा आम्ही तिघ जण खायचो. एक पहिले एक 3 तुकडे खाऊन आम्ही तिघं खायचो. आमच्या आई वडील नाही खायचे.
त्यांच्यामुळेच मी टिसामध्ये इन्व्हॉल्व झालो. ते उद्योजक मलाही काही फोन करतात की आम्हाला इथं अडकलो, हे करतोय, ते असं काय मदत करता येईल वगैरे. तर त्यांच्याकडूनच शिकलं, मग मी पुढे तो वारसा चालवतो. जबाबदारी खूप मोठी मायावरती सोडून गेलेल्या आहे. त्यांच्या शेवटच्या श्वासाच्या वेळी मी तिथे समोर होतो. हे दुःख तर नक्की नाही की मी काय करू नाही शकलो. मला माहिती होतं कुठलं औषध तिथे द्यायला पाहिजे. माझ्या घरात बाकी सगळी औषधं होती, पण माझ्याकडे ते 10 रुपयाचं औषध नव्हतं. कारण माझ्या डॉक्टरने सांगितलं यांना काही होणार नाही, त्यांचा हार्ट तुझ्या हार्टपेक्षा चांगलं आहे म्हणे. खोकला होता त्यांना 10-15 वर्षात, कोणी कारण नाही कळलं. कुठल्याच डॉक्टरला नाही कळलं, इंडियातल्या नाही बाहेरच्यांना पण कळलं नाही की ते का खोकला येतो. तर त्या खोकल्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं अँजिओग्राफी करून बघितली. अँजिओग्राफीमध्ये म्हटलं डॉक्टर काय आहे, इश्यू काय आहे का, हार्टमुळे काय त्यांना होतंय का. अरे म्हणे असं हार्ट आम्हाला बघायला मिळत नाही कार्डिओलॉजिस्टला. म्हणे तुझं पण तेवढं चांगलं असेल तेवढं त्यांचं हार्ट चांगलं. आणि हीच गोष्ट मी त्यांच्या डॉक्टरांना 1-2 वर्षापूर्वी विचारलेली की आता थोडं वयानुसार थोडे आजारी पडतायत, काही इन्फेक्शन होते म्हणून हॉस्पिटलला जाणं. गेल्या वर्षी त्यांना मलेरिया आणि डेंग्यू. 42 दिवस माणूस आपण बेडवर बसून आपल्याला चालता येत नाही. त्यांची तीच कंडिशन होती, कारण झोपून झोपून मसल तुमचे वीक होतात. फक्त डॉक्टरांना विचारलं मला काय करायला लागेल, फिजिओथेरपी करा मग तुम्हाला होईल म्हणून. 15 दिवसात ते चालायला लागले. त्यांचं ऑफिस पहिल्या मजल्यावरती 25 पायऱ्या चढायला लागतात. माझ्या बिल्डिंगला 8 पायऱ्यांचा जिना आहे. 3 जिने चढता आलेच पाहिजे 15 दिवसात. बघतो कसे नाही होतात. या जिद्दीने ते जिने चढायची प्रॅक्टिस करत होते. वयाच्या 79व्या वर्षी पण ती जिद्द सेम होती. इव्हन आता काही दिवसांपूर्वी बहिणीला बोलले, आम्हाला गेल्या वर्षीच आम्ही त्यांच्या वाढदिवसांचा मी नेहमी सेलिब्रेट करतो. तेव्हाच ठरवले की पुढच्या वर्षी यांचे 1000 सहस्त्र चंद्रावलोकन होणार आहेत. आपण तो एक मोठ्या प्रमाणात करायचं आहे. ते गेल्या वर्षीच आमचं बोलणं झालेलं. आता काही दिवसांपूर्वी तिला बोलले की म्हणे काम करूया म्हणे. माझी सुरुवात दुबईतून झाली ना एक्सपोर्टची, पण सगळ्या फॅक्टरीच्या लोकांना दुबईला घेऊन जाऊ, सगळ्यांना घेऊन जाऊ. मला बोललेच नाहीत ते. ही हॅड कॉन्फिडन्स. त्यांनी मला जर सांगितलं तर मला करता येईल, आणि नाही जमलं तर ते मला मदत पण करते. पण हे काही दिवसांपूर्वी तिला बोलले की सगळ्यांना दुबईला घेऊन जाऊ म्हणून. आपण तिथे सेलिब्रेट करू मोठ्या याच्यात. आम्ही ते करू शकलो नाही. ती खंत नेहमीच राहील. पण आयुष्यात कधी स्मोकिंग केलं नाही, आयुष्यात कधी दारू प्यायला नाही, ना पान खाल्लंय, ना काय बडीशेप खाल्ली आहे. एकच गोष्टीचा नशा होता, तो काम करण्याचा होता. की काहीतरी नवीन करेल, काहीतरी चांगलं करीन, काहीतरी अजून एक व्यवस्थित करीन, काहीतरी इम्प्रूव्ह करीन, काहीतरी. तो जे म्हणतात ना आपण स्टेटस ठेवतात लोक की रोज मी 1% जर वाढ केली तर माझ्या वर्षाच्या शेवटी 365 दिवसांनी 37 पट आपलं हे वाढतं. इथे म्हणजे रोज 10% वाढ होऊन ते समथिंग 400-500 पट होत असेल दर वर्षाच्या एंडला. हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांना मीट करणं तर शक्य नाही, पण त्यांच्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न नक्की करीन. त्यांची जी लिगसी आहे ती कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न पूर्णपणे करेन. आणि त्यांनी जसे लोकांना मदत केलेली आहे किंवा लोकांना पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय, अगदी म्हणजे त्यांना आमच्या फॅमिलीतल्या काही लोकांनी शिव्या जरी देत असेल तरी त्यांना मदत करायची. त्यांना पटत नाही तरी सुद्धा त्यांना मदत जाऊ दे, त्याला अक्कल नाहीये, सोडून द्यायचं. आपल्याला समजताना आपण करायचं. हे ऍटिट्यूड त्यांनी ठेवलेलं होतं. मनात नेहमी खंत राहील माझ्या की त्यांच्या शेवटच्या क्षणी मी काही करू शकलो नाही. पण जे पुढे करायचं होतं त्या खूपशा गोष्टींच्या बोलण्यातून मला जाणवलेल्या, त्या नक्की पूर्ण करायचा प्रयत्न.
आणि सगळ्या गोष्टींवरती बेट करून मी जिद्द मी करून दाखवेन. अरे कुठलं त्यांना कोलंबीचं उत्पादन काढायचं माहिती होतं. जी जागा अलिबागला त्यांनी घेतलेली आहे, मत्स्य व्यवसायाच्या साहेबांनी सांगितलेलं की ह्या जागेमध्ये तुम्ही कोलंबीचं उत्पादन घेऊ शकणार नाही, तुम्ही चुकीची जागा घेतली. 2 जागा घेतल्या सरकारकडून भाडेपट्ट्यावरती मिळालेल्या. रायगड जिल्ह्यातलं पहिलं माझ्या वडिलांना मिळाले, का तर त्यांच्या व्यवसायामध्ये एक्सपोर्टमध्ये ते चांगले होते म्हणून त्यांना खूप जुनं 89चं ऍप्लिकेशन 2003 मध्ये जागा दिली सरकार. आणि जी जागा गावातली आमच्या जवळची म्हणून घेतली. मत्स्य व्यवसायाचे अधिकारी येऊन सांगता इथं होऊ शकत नाही कोलंबी. 14 टनाचं क्रॉप काढलं तिथे त्यांनी. 14 टन म्हणजे ऍव्हरेज पेक्षाही जास्ती, महाराष्ट्राच्या ऍव्हरेज पेक्षा जास्ती क्रॉप तिथे आला. चवळीच्या शेंगांचं मी मुद्दाम तिथे पीपीटी मध्ये ऍक्च्युअली मी ना त्यांचे 2014 पासून 2025 पर्यंत आता 2026 पर्यंत दरवर्षी एक अवॉर्ड मिळालेला. पण अनफॉर्च्युनेटली मी बघितलं की फाईल द्यायला विसरलोय. त्यामुळे तुम्ही जे बघताय ते फक्त ऍक्च्युअली जे 14-15 पर्यंतचेच अवॉर्ड बघताय. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. काही ठिकाणी मी घ्यायला गेलो त्यांच्या वतीने, पण ती त्यांची मेहनत होती. प्रत्येक वर्षी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. आणि चिकाटी आहे की बाबा चवळीची शेंग आपल्याकडे 12 आणि 14 इंचाची येते, त्यांनी 34.5 इंचाची चवळीची शेंग पिकवली. का तर मी कुठेतरी बघितलेली 28 इंचाची थायलंडमध्ये, मग आपल्याकडे का नाही होऊ शकत? किंवा तो पेरू जो आहे 783 ग्रॅमचा आपल्याकडे नाही होत. दापोली कृषी विद्यापीठात त्याची नोंद आहे हायएस्ट वजनाचा पेरू म्हणून. सो हे सगळ्या पहिल्या गोष्टी ज्या आहेत, इंडियाचं पहिलं पेटंट, युके मध्ये जाऊन आम्ही फॅक्टरी बंद केलेली आहे, जॉर्डन मध्ये जाऊन त्यांनी फॅक्टरी बंद केली आहे, चायनामध्ये जाऊन कॉपी करणं त्यांनी बंद केलेलं आहे. असं नुसतं नाही की पेटंट अप्लाय केलं, मी काहीतरी बनवलंय नवीन, झालं तिथे थांबलो नाही. माझा हक्क पण मी घेईन, तुम्हाला माझा हक्क डावलून देणार नाही, हेही मला शिकवलं नाही. कृतीतून कुठलीही गोष्ट मला समोर घेऊन बसून आजपर्यंत त्यांनी कधी काही शिकवलेलं नाही. एकही गोष्ट मी त्यांच्या म्हणजे असं समोर टेबलावरती बसलो की बाबा हे असं करायचं आणि असं करायचं, आजपर्यंत नाही केलं. पण मला एवढं नक्की रस्ता दाखवलं की मी माझ्या मुलांना कसं शिकवायला पाहिजे किंवा माझ्या आणि अथक परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या बळावर यशाचे शिखर गाठले. प्रामाणिकपणा आणि दीर्घदृष्टी ही त्यांच्या व्यक्तित्वाची वैशिष्ट्यता होती. रमेशभाई खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. कामावरील त्यांची निष्ठा आणि समर्पण इतके विलक्षण होते की त्यांना वर्कहोलिक म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी जगातील 58 देशाचा प्रवास केला. परंतु हा प्रवास केवळ व्यवसाय वाढवण्यासाठी नव्हता, तर विविध संस्कृती, माणसाचे आणि अनुभव यांच्याशी नाते जोडण्याचाही होता. त्यांनी जिथे जिथे पाऊल ठेवले तिथे आपुलकीचे आणि विश्वासाचे संबंध निर्माण केले. व्यवसायातील यशाइतकेच कुटुंबालाही त्यांनी नेहमीच महत्त्व दिले. जगभर प्रवास करताना त्यांनी आपल्या कुटुंबियांनाही सोबत घेऊन अनेक सुंदर आठवणी निर्माण केले. त्यांचे संपूर्ण जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देऊन जातो. मोठी स्वप्न पहा, कठीण परिश्रम करा, यश मिळवा, पण त्याचबरोबरच कुटुंब, नाती आणि माणुसकी यांनाही तितकेच जपा, माणुसकीलाही तितकेच जपा. आज ते आपल्यासोबत प्रत्यक्ष नसेल तरी त्यांच्या कार्याची, विचाराची, प्रेमाची आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांची अमूल्य भेट सदैव आपल्या स्मरणात राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली आपण या भजनाबरोबर देऊया. या भजन Thank you.
हे आमच्या दृष्टीने एक जागतिक पातळीवरचे उद्योजक. मी चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स ही राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेतर्फे आहे. त्यांनी जे काही शोध लावले आणि त्याच्यानंतर जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये एक्सपोर्ट्स केले, त्याच्यामुळे आम्हाला इंडस्ट्रीला, उद्योजकांना, लघुउद्योजकांना असं सारखं ते एक आमच्यासाठी एक मोठं आधारस्थान होतं, आमच्यासाठी प्रेरणास्थान होतं की ज्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटायचं आपण सगळ्यांनी जी तरुण मुलं होती सगळे आमच्या की त्यांच्यासारखं आपण एक्सपोर्ट करायला शिकलं पाहिजे. आणि ते वेगवेगळं त्यांच्याकडे जो कॉन्फिडन्स होता, त्यांना कधीही भेटलं ते आमच्या इथे कधी आले तर दरवेळेस असं व्हायचं की ते आम्हाला वेगवेगळ्या अनुभव सांगायचे, कुठल्या देशामध्ये जाऊन त्यांनी कशा प्रकारे तो बिझनेस केला. खरोखर एका मराठी उद्योजकाने त्याच्या सुरुवात स्वतःच केलेला उद्योग आणि त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे हा उद्योग केला, त्याच्याबद्दल खरोखर भारत देशात सगळ्या नागरिकांतर्फे आम्ही ऋणी आहोत आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो.